भूमिक स्पोर्टच्या वतीनं ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत श्रावणजी ठाकरे, वारकचे उद्योजक. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे सन्मान चिन्ह पाहतोय भावनांच्या सन्मानासाठी जे आम्हाला सदानंद महादेव कोकणे याचकडून देण्यात आले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी चेंडूचं सहकार्य हरेशजी केणे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी ग्रामीण ऐतिहासिक असोसिएशनच्या संघांसाठी गिफ्ट हॅम्पर आम्हाला लाभलेला आहे. नवनाथजी पाटील साबतचे उद्योजक आणि अनिलजी भांबरे मुठवलचे समाजसेवक याचकडून त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. अजूनही आपण सन्मान चिन्ह पाहिले तर इताडीचे सन्माननीय श्रीकांत कालराम मगर याचकडून आम्हाला देण्यात आलेल्या त्या सर्वांचा मी मनापासून हृदयाच्या अंतकणातून जे झोटिंग देवरुण संघाच्या वतीनं आणि सन्मानित श्यामचंद दलवी साहेबांच्या वतीनं मनापासून आभार. जाऊया मॅच क्रमांक 3 सुरू होत असताना टॉस जिंकला श्री गणेश जांभूळपाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि जय बजरंग लोणार संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आणि आपण करूया थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आणि ऐकूया आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ बाल मिस्टर भागेश म्हात्रे यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लाभायची आणि सलामीची जोडी लोणार संघ तुम्हाला त्वरित पाठवायची आहे, कारण आज आपल्याकडे वेळ नाहीये. आणि जे संघ जिंकतायत त्यांना विनंती करतो की आपण मैदान सोडून कुठेही जाऊ नका प्लीज. जे संघ विनर आहेत आजच्या लॉर्ड्समधील त्यांनी कुठेही जाऊ नका, कारण यापुढील दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4-4 षटकांचे आहेत. कारण वेले अभावी आज आम्हाला 19 सामने कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. परंतु मी सर्वांना विनंती करतोय की वेले संदर्भात आम्हाला प्लीज सहकार्य करा. आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल या ठिकाणी आपल्या असोसिएशनचे सदस्य न्यू कमिटी सदस्य मिस्टर सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर अनंताजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. वेलकम ऑल ऑफ यू. उपस्थित तमाम रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य चषक 2025 या सुंदर स्पर्धेमध्ये गणेश पाटील सध्या तरी आमच्या समवेत आहेत. 2 दिवसाचा भार त्याने त्यांच्या खांद्यावरती उचललाय. 2 दिवस त्यांच्या खांद्यावरती दिलेली जिम्मेदारी आज ते सुपर संडेला पार पाडतील. फक्त जेवणासाठी ते जातात. रात्री थोडासा त्यांना रेस्ट मिळतो आणि त्या रेस्टमध्ये थोडासा मित्रांमध्ये आनंदमय ते शोधण्याचा प्रयत्न करतात. तर आज सकाळी सुंदर वातावरणामध्ये ते आमच्या समोर जुळल्या गेलात. मॅच क्रमांक 3 लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा. या 2 टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट संघ जांभूळपाडा. फिल्डिंग करत असताना लोणार संघाच्या कॅप्टनने टॉस गमावला. त्यांचं अपोजिट आलं डिसिजन, परंतु त्या डिसिजनची सहमती घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल सुभाष ठाकरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य जाधव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर बॉलर या ठिकाणी यूज केला जातोय. आकेश सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पहिल्याच बॉलवरती. खोलवर टप्प्याचा बॉल होता. पहिल्याच बॉलने सुरुवात चांगली करून दिली आहे. चॅलेंज देत असताना पहिल्याच बॉलवरती सुभाषला यॉर्कर पद्धतीने बॉल टाकला गेला. मॅच क्रमांक 3 फर्स्ट इनिंगला सध्या तरी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आकेशचा जो चांगला पडला, सगळे फिल्डर त्याची प्रशंसा करतात की पहिलाच बॉल अगदी सुंदररित्या हाताळला गेले. आणि आता स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल आदित्य. 5 ओव्हरची मॅच. मागच्या मॅचमध्ये आरडी स्पोर्ट्स किरवलीला पराभवाचा धक्का सोसावा लागला. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर गाबदेवी वालशीन संघ पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचला गेलाय. आणि बाद दुसऱ्या राऊंडच्या प्रत्येक मॅच ज्या असतील त्या 4 ओव्हरच्या राहतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बहुत यार ऑफसमचा हलकासा बाहेर वेगवान होता बॉल, परंतु बाहेर टाकला. अंपायरने इशारा दिला की वाईट बॉलचा. शाहिद सर होते ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला तुम्हाला केनी सर पाहायला मिळतात. टप्पा पडला ऑफसमच्या बाहेर. त्याच अनुमानाने आपण हा बॉल वाईट घोषित करत असताना अंपायर्सला बघितलं. गती चांगली आहे गोलंदाजाकडे, तिचा वापर तो चांगला करतोय. आता ही गतीने बॉल लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली, परंतु टप्पा पडल्यानंतर अजून एक चेंडू बाहेर निघणारा. तुम्हाला माइंडमध्ये ठेवावं लागतं की ज्या वेळेला बॅट्समन फुटवर्कचा वापर करेल त्यावेळेला तुम्हाला ऑफसमच्या बाहेर फेकावा लागतो. सध्या तरी फुटवर्कचा वापर नाहीये, फुटवर्कचा अभाव नाहीये, कारण ऑफसमच्या जास्तच बाहेर
चेंडू 2 टाकले गेले, त्याच्यामुळे तिथे इन्व्हिटेशन स्वीकारलं नाही फलंदाज आदित्यनं. आदित्यसाठी वेगवान बॉल, हलकंसं कनेक्शन, बॉल चाललाय शॉटमध्ये स्क्वेअर लेगला. बॉलची फिल्डिंग चांगली झाली आहे. विकेट किपर एका बाजूला त्याच्या हातामध्ये तुम्हाला ग्लोव्स पाहायला मिळतात. त्यांनी बॉलला सांगितलं की माझ्याकडे यायला हवा, बॉल फेकला विकेट किपर एंडकडे. इथनं मिळतीये सिंगल. दोन्ही खेळाडूंचं अकाउंटना एक सिंगलने खरं तर उभारलं गेलं. 2 वाईट बॉल आले या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 4. वेगवान बॉल फेस करायचा होता, ज्याने पहिला चेंडू फेस केला अर्थातच सुभाष ठाकरे. आता टप्पा थोडासा मागे ठेवण्यात आला होता, वेग वाढवलं, मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो फुटवर्क चेक केलं. खूप कमी असे गोलंदाज असतात ज्यांना ही कला उगत ते डेव्हलप करत असतात खरं तर, की फुटवर्कचा वापर केल्यानंतर त्या बॉलच्या रेषेमध्ये बॅट्समन आला आणि त्याच्यापासून त्यांना दूर ठेवलं. तेच केलं गेलं या बॉलवरती. वेगवान बॉल, फास्टेड फुल टॉस, बॉलला इनफिल्डच्या वरून काढला गेला, कव्हर्सला, डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. 3 टप्पे घेतलात, अडवण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला, परंतु आपण पाहूत या बॉलवरती नेमकं घडलं काय. अडवलं तर गेलाय जरूर. कशा पद्धतीने या ठिकाणी फिल्डिंग झाली चेक करूयात आपण, फ्रेम मध्ये आहे का तेच आपण चेक करूयात. कशा प्रकारे हा बॉल अपिश खेळले होते, कव्हर्सला फिल्डर होते सर्कल मध्ये, टप्पा पडला, त्याच्यानंतर बॉलकडे फील्ड करण्यासाठी ते पोहोचले. टप्पा तिसऱ्यांदा पडला, अडवण्याचा प्रयत्न आणि अडवला, सेव्ह केला धावा. कारण क्लिअर तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळालं की कशा प्रकारे हा बॉल अडवला गेला आणि या बॉलवरती तब्बल 3 धावा मिळायला गेल्यात, ते म्हणजेच खात्यामध्ये आदित्यच्या. आता टीमची धावसंख्या झाली. असा माइंड शार्प होतं की गतीचा वापर करायचा. फास्टेस्ट फुल टॉस इनफिल्डच्या वरून काढला कव्हर्सला, त्या बॉलवरती रिझल्ट मिळाला 3 धावेचा. ही वेगवान बॉल कड आहे, मागे चाललाय, विकेट किपरच्या अगदी हाताच्या समोरून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि नोचा इशारा, कदाचित ओव्हर स्टेपिंग झाली असावी आणि पंचाने तेच दर्शवलं की नो आणि त्याच्यावरती चौकार. आणि आजच्या पर आलायच. ही स्पर्धा फायपर साठी आता प्रसिद्ध कदाचित होईल, कारण आतापर्यंत 10 ते 12 वेळा फायपर मिळालाय. अशाच पद्धतीने मेहरीलम बाबगाव जय जोटिंग देवरुंग टीम समोर खेळत होती तेव्हाही फायपर आला आणि या स्पर्धेमध्ये 8 धावा सुद्धा एक बॉलवरती आल्यात, नो बॉल नसताना. त्याच्यामुळे ही स्पर्धा खूप आठवणी देऊन जाईल. फ्री हिट बॉल, टप्पा पुढे होता, ऑनसाइडला जास्त ताकद लावू शकला नाही, मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी होते. व्यवस्थित जर आला असता आधी हातामध्ये बॉल तर कदाचित विकेट मिळू शकली असती, कारण फ्री हिट बॉलवरती तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेऊ शकता. ती विकेट कुठेतरी बाजूला सरली, त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य होते. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजे 13. बॉल समाप्त झालेले आहेत 5. शेवटचा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता, हलकंसं कनेक्शन, मिस्टेक झाली फिल्डर कडनं. डिपिश कव्हर पॉइंटला खूपच वेगाने बॉल चला, रेस सुरू होती बॉल आणि फिल्डरची, अखेरकार आउटफील्ड फास्ट झाली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या. त्या ठिकाणी चांगला होता, तिथे फिल्डिंग चांगली झाली, परंतु या बॉलला अडू शकला नाही आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती चौकाराने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 17. बॅटिंग करतोय जय बजरंग लोनाड. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. याच सामने लोणार परिसरातल्या 2 दिग्गज टीम एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो 3रा, म्हणजे या मॅच नंतर तुम्हाला संघ पाहायला मिळेल नक्षत्र 11 चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात न्यू एकविरा साबाद. आज नाईट फॉर्मॅटमध्ये खरं तर क्रिकेटच्या रती महारथी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिलीच मॅच बेस्ट ऑफ बोरशेती त्यांच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स गेरसे, जॉली स्पोर्ट्स कामतगर त्यांच्या विरोधात जगन्नाना पाटील यांचा संघ भूमी 11 मांडा, त्यांच्या विरोधात राया आपल्याला राया आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल भावाले बी सूरज आणि भावेश योगेश भालेकर यांचा तो संघ आणि रांजनोली त्यांच्या विरोधात कोण असेल ते आम्ही थोड्याच वेळात तुमच्या समोर पोहोचू. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये 17 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये वेळेच्या संदर्भात तुम्हाला आम्ही वारंवार वॉर्निंग करू, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये आपण कोणाला जास्त वेळ देणार नाही आहोत. सेकंड ओव्हरमध्ये आलाय बॉलर सुमित. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर 2 वाईट बॉल आले, 1 नो बॉल आला, म्हणजे 3 अनलिगल डिलिव्हरी. आणि आता तर अनलिगल डिलिव्हरीने समीर सुद्धा सुमित आपल्या डावाची सुरुवात करतोय.
धावफलक वाढते, धावसंख्या झाल्यात 18. तिसरी मॅच आजच्या दिवसामधली, इनिंग नंबर फर्स्ट. सध्या तरी बॅटिंग करत असताना संघ जय बजरंग लोणार टॉस गमावला. बॅटिंग वाट्याला आली आहे, परंतु सुरुवात चांगली झाली आहे टीम लोणारची. धावा 18. हो, द विकेटने कमी गतीचा बॉल फिरवला गेला, परंतु तो ऑप्शनच्या बाहेर फिरवलाय. पंच पुन्हा एकदा सांगतात की वाईट बॉल. दोन्ही गोलंदाजांचा जर आपण विचार केला ना, तर आधी आवेश आला. आवेशनेही अवांतर बॉलनेच आपल्या ओव्हरची सुरुवात केली. त्यांनी लागोपाठचे एक सिंगल काढली होती, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 व्हाईट बॉल, अवांतर 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर सुरुवातीलाच सुमितनं अवांतर धावेनेच आपल्या ओव्हरची सुरुवात केली आहे. धावा 19. कमी गतीचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न थाई वरती आदळला, शरीराच्या भागाला, अर्थातच फ्रंट लेगला तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि अंपायर सांगत असताना की लेग बायची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होतीये. 20 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. स्थिती खूप चांगली आहे. जय बजरंग लोणार टीम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 6 धावा सुभाष बनवल्यात. जरूर या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्या असोसिएशनचे मेंबर्स सदस्य अनंताजी केने, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल अजित पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. ही स्पर्धा मान्यवरांच्या ओळखीसाठीच राहिले, कारण अनेक मान्यवर या मंचाची शोभा वाढवताना तुम्हाला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये तुम्ही महेश पाटील जे सांगारलीचे आहेत तेही तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळाले. त्यानंतर सुजित पाटील अर्थातच तात्याबाई सुद्धा काल या मंचाची शोभा वाढवताना तुम्हाला पाहायला मिळाले. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. द विकेटने लुव फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केलाय. गॅप नाही, टप्पा पडला. अनुमान चांगला राहिला. कदाचित हा बॉल जास्त बाउन्स झाला असता तर गेला असता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, पण तो अनुमान चांगला राहिला. अगदी बाउंड्री लाईन लगत या बॉलला फील्ड केलं गेलं. ज्या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळाली ती धाव सिंगल, आणि सिंगलने टीमचं धावफलक 23 या आकडावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये सुनील आगळा बगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अनपेक्षित उचळीचा बाउन्स झाला, थोडासा पुढे टाकण्यात आला होता. कदाचित कळालं नसावं बॅट्समनला की कशा पद्धतीने हा बॉल बॉडीवरती आला. स्पेशली जेव्हा आपण बॅकअप दँडने गोलंदाजी करत असताना एखादा बॉलर बघत असतो ना, त्याचे बॉल असे जागेवरून अनपेक्षित उचळीचे येतात, परंतु हा बॉल अतिशय चांगला होता. सुमितचा पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आला, अनपेक्षित उचळी या बॉलला त्याने प्राप्त करू दिली आणि सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या 24. ओ द विकेट. पुढे होता बॉल, लेंथ चांगली होती, परंतु तिला पिक खूप लवकर केलं गेलं. स्ट्रोकचं सिलेक्शन आपण पाहिलं तर मिड विकेटला खूप चांगल्या रीतीने करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स वेलकम फॉर 4. करण्यासाठी बॅट अँड बॉलचं कनेक्शन चांगलं होतं. फ्लॅट अगदी गेला. टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे रिझल्ट मिळाला गेला आदित्यला. टीमची धावसंख्या चौकाराच्या साहाय्याने 28. असा संघ खेळला तर 84 पर्यंत हा स्कोर पोहोचू शकतो, प्रोजेक्टेड स्कोर. लेंथ बॉल, आता टप्पा थोडासा पुढे होता. बॅटची कडा, कॉट बँडची अपील, पंचांची सहमती, फिंगर अप, परतेल मैदानाच्या बाहेर. आदित्य लागणारा पहिला झटका. केला नाही, फ्रंट फूटला गेले नाही, चेक केला फ्रंट फूट कोणत्या प्रकारचा यूज करत नाही. त्यासाठी अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्यात आला चेंडू. हलकासा कनेक्शन विकेट किपरने त्याचं काम पूर्ण केलं गेलं आणि ही सफलता सुमितला मिळत असताना पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. खूप काळ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू होता विकेटसाठी. पहिली विकेट आवेशला मिळाली नाही, तिथे खर्च झाल्या होत्या धावा 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण एक चौकार बघितला होता, जो चौकार प्रिव्हियस बॉलवरती, त्याच्यानंतर ही विकेट गेली आहे अर्थातच आदित्यची. आणि आलाय आता अक्षय मडवी क्रमांक 3 वर. धावा झाल्यात 28, गडी गमावला गेल्या 1 आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधला. कमी गतीचा बॉल, पेस व्हेरिएशन, सुंदर बॉल होता.
ज्या बॉलवरती त्याला सफलता मिळायला हवी त्या बॉलवरती सफलताही त्याला मिळाली आणि या बॉलवरती डॉट बॉल त्याने फेकायला हवा तो डॉट बॉल ही त्याला मिळाला गेला. अशा प्रकारे 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 ला 1 गडी बाद टीम जय बजरंग लोणाड. अक्षयने आतापर्यंत एक चेंडू फेस केला जो क्रमांक 3 वरती आला होता. आदित्य बाद झाल्यानंतर सुभाषने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 बनवल्यात. फलंदाज बाद झाला आदित्य, त्याने बनवले होते 11. कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं. सध्या तरी हा कॉम्बॉक्स टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुमच्या दाखवलं जातं. आमच्या एका बाजूला गणेश पाटील आहेत ऑफिशियल स्कोरर, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सुजल सध्या तरी अपडेटिंग करतात आणि लाडका चिमुकला आपल्याला पाहायला मिळतो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. मानस जो जांभूलपाडा या टीमचा 12th मॅन आहे आणि दुसऱ्या बाजूला लोणारचे 12th मॅन थोडेसे लाजत आहेत. हरकत नाहीये, त्याचंही काहीतरी नाव असावं परंतु तो त्याचं नाव सांगत नाही पण तो खेळाडूंचं नाव सांगण्याचं तो काम करतोय ॲज अ 12th मॅन म्हणून. सध्या तरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, त्यालाही असं वाटत असावं की एखाद वेळ अशी यावी की मी मैदानाच्या आतमध्ये जावं. येतील लवकरच. प्रत्येकाची क्रिकेटच्या परिपटलावरती दिवस येतात परंतु प्रॅक्टिस करा. सुरुवातीपासून जर लहानपणापासून आपण प्रॅक्टिस करतो तर क्रिकेटच्या परिपटलावरती आपण एक चांगले क्रिकेटर म्हणून गणले जातो. त्याच्यामुळे एक चांगला क्रिकेटर तूही बन आणि तूही मैदानाच्या आतमध्ये तुझ्या गावासाठी खेळ. 2 षटकांचा खेळ सध्या तरी सुरक्षितरित्या झालेला नाही. 28 धावा टोटलमध्ये आहेत. एक गडी गमावला गेला आणि ओमकार फ्रेश बॉलर मैदानाच्या आतमध्ये. ओमकारचा बॉल काही बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी. प्रत्येक बॉलरची सुरुवात ना खरं तर चांगली झालेलीच नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी 17 आल्या ना त्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 वाईट बॉल 1 नो बॉल आला होता. सुरुवात सुमितने केली अवांतर बॉलने, त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 3 वाईट बॉल आले आणि आज सध्या ओमकार सुद्धा वाईट बॉलनेच आपल्या ओव्हरची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या 29, एक गडी गमावला गेला. संघ लोणार्ड बॅटिंग करतोय. पुढे लेंथ होती थोडीशी. अकुटप्पाचा बॉल जोरून नव्हता परंतु थोडासा कमी उचलीचा बॉल. सिमेंट विकेटवरती हेच मोस्ट ऑफ घडत असतं की कधी कधी बॉल उचली घेतो, कधी कधी बॉल खाली राहतो आणि ज्या वेळेला आपण सिमेंट विकेटवरती वेगाने बॉल टाकतो ना तेव्हा तो पडल्यानंतर पुढे थोडासा स्किटी होतो म्हणजे खाली राहतो. तेच पाहिलं, थोडासा कमी उचलीचा बॉल. इथनं बेनिफिट मिळाला ओमकारला. लेन बॉल होता, पुढे ऑप्शनवरती टप्पा, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला, सिंगल कंप्लीट झाली आहे. बॅकअपला नॉन एंडवरती तर बॅकअपला फिल्डर नाही आहेत, ते बघितलं गेलं ओमकारने. कोणत्याही प्रकारची घाई केली नाही आणि बॉल आपल्या हातामध्ये ठेवत असताना सिंगल सुखरूपरित्या बनवू दिली. 30ला 1 अशी परिस्थिती सध्या तरी जय बजरंग लोणारची आहे. 5 ओव्हरची मॅच. मागच्या मॅचमध्ये खूप कमी स्कोर होता. पहिल्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचा स्कोर, परंतु या मॅचमध्ये आत्तापर्यंत 2.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 धावा टीम लोणारच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अक्षय होते स्ट्रायकिंग एंडवर. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर अगदी पाहत राहतील. गॅपमध्ये बॉल चालाय, अगदी लॉंग ऑनला बॉल भेदून बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. पालखी जरीमरी तिसगाव ते कारला एकविरा काल रात्री ती पोहोचली आहे. काल रात्री सनी संते ऑर्केस्ट्रा होता, केतन पाटील त्या ऑर्केस्ट्रामध्ये पाहायला मिळाले, परंतु आज सकाळीच 6 वाजता ती पालखी निघाली असेल मंदिराकडे, अर्थातच एकविरा मातेच्या दर्शनासाठी. अनेक सारे प्रवासी त्या पालखीमध्ये जात असतात. कधी आम्ही होतो त्या पालखीचे भाग, परंतु आता कामकाजामध्ये थोडासा व्यस्त असल्या कारणाने आम्हाला त्या पालखीमध्ये जाता येत नाही, परंतु वर्षातून 4 ते 5 वेळा आम्ही एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी जरूर जातो. कारण जन्म देणारी आई, राखी बांधणारी ताई, श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई आणि आपल्या आगरी कुळांची कुलस्वामिनी एकविरा आई हिचं दर्शन घेण्यासाठी आपण भाविक भक्त जातच असतो. ती पालखी आज असेल, आज भंडारा असेल, दुपारी भंडारा संपेल, मग 5, 6 किंवा 7 वाजता ते प्रवासी आपल्या घरी सुखरूप येतील आणि आपला जो वेळ आहे तो आपल्या परिवारासोबत जरूर घालवतील. परंतु चला, ते वेळ घालवतील, तुम्ही वेळ घालवू नका. टीम जांभूलपाडा, कारण वेळेसंदर्भात आपण सहकार्य करणार आहोत या मॅनेजमेंट कमिटीला, सो लगेचच सुरुवात करा. चौकाराने थोडीशी स्थिती बदलली आहे. 34 या आकड्यावरती धावफलक पोहोचला गेलाय. जे विपरीत घडलं जांभूलपाड्याच्या त्याला आता सुधारावं लागेल ओमकारला.
ओव्हर द विकेटने पहिला बॅट फिरली, परंतु कनेक्शन कमकुवत असलं जरी परंतु मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. आधी बॅट फिरली, त्याच्यानंतर बॉल आला, बॅटच्या वरच्या भागाला बॉल आणि बॉल चालला फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. 350 वर्षापूर्वी ज्या राजाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण सध्या तरी सामना एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेटने 2 चौकार आल्यात, कमबॅक व्हायला हवा, त्यासाठी वेगवान बॉल. आता पेस व्हेरिएशन दाखवला नाही, आता बोटही फिरली नाही, वेगाने बॉल टाकला. आणि आपण असं म्हणत असतो ना की अटॅक इज अ बेस्ट डिफेंड. गती तुमचा बचाव करू शकते आणि त्याच गतीने बचाव केला ओमकारचा. टीमची धावसंख्या 38. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाल्यात. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल असेल ओमकारचा. शेवटचा बॉल, ताकदीचा वापर, बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय, नामी संधी आली कॅच पकडण्याची. कॅच कॉन्फिडंटली पकडली गेली. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. डीप लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान आकेश त्या ठिकाणी होते, त्यांच्या हातामध्ये जल फलंदाज. बाद लागणारा दुसरा झटका. 38 वरती 3 ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा 38. टीम जय बजरंग लोणाड. मध्ये एक वेगळी ऊर्जा येते. शहापूर नगरीला खरं तर ते भाग्य लाभलं असं, कारण माहुली किल्ला शहापूर विभागामध्ये, माहुली किल्ल्यावरती शहाजीराजांनी जिजाऊ मातेला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटामध्ये होते तेव्हा त्यांनी ठेवलं. खरं तर असं वाटलं शहाजीराजांना की हा माहुली किल्ला आपल्या आणि आपल्या सुपुत्रासाठी धोकादायक आहे. मग शहाजीराजांनी माहुलीवरून प्रस्थान केला शिवनेरीवरती. आणि एक सुंदर सकाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवरती जन्म झाला. एक गोष्टीचा योगायोग आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्याने निवडलं रायगड. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय एकत्र केला ना तर ते नाव होतं शिवराय. हा खरं तर योगायोग नव्हे तर गाथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणी राज्य जर आपलं सांभाळलं असेल ना तर ते नाव म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज. तर 2 त्रिवार राजांना मानाचा मुजरा करून आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 38. आता ओव्हर नंबर 4 मध्ये आला आहे आकेश, ज्याने पहिलं षटक हाताळलं. 17 धावा ज्याने खर्च केला त्याला आता या धावा कंट्रोल करायच्या. त्याने कॅच पकडली, ओमकारला सफलता मिळू दिली. मैदानाच्या बाहेर परतला जरूर बॅट्समन, परंतु आता आलाय अजय कदम मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वर. ओ द विकेट. सुभाष आघाडीला गेलाय. सुंदर फटका, फक्त गतीचा वापर केला, दिशा दिली, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला पाठवत असताना एका टप्प्याने सीमा पार, चौकार. ऑफ माइंड जास्त सफल झाले. क्रॉस बॅट केल्यानंतर टप्प्याचा फक्त वापर केला आणि चौकार आलाय. आता ही शॉर्ट बॉलचा वापर, गती जास्त वाढवली, टप्पा मागे ठेवला. निर्धारित टप्प्यावरती त्याचा जो मोठा स्ट्रोक गेला त्याला थोडासा कमी करायचं होतं, म्हणजे त्याच्यावरती जो वार झाला त्याच्यावरती पलट वार करायचा. त्यासाठी अपसमचा हलका असा बाहेर टॉस केला चेंडूला आणि इथनं चौकारचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना आकेश. गतीचा वापर पुन्हा एकदा. आता बॉडीवरती आला बॉल, सिंगल बनवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. मागे बॅकअप नाहीये, दूरवरती फिल्डर, सिंगल बनली, दुसरीचा प्रयत्न नाही करणार. स्टंपच्या मागे अगदी खूपच गेला बॅट्समन, त्याच्यामुळे जास्त अवधी नव्हता. त्या अवधीला कंप्लीट करण्यासाठी स्टंपच्या अगदी जवळ असते तर कदाचित ही संधी मिळाली असती 2 धावा बनवण्याची. सिंगल मिळते. सिंगलला टीमची धावसंख्या 43 माफ करा, थोडीशी क्षमा असावी. सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर जो आपल्याला 80च्या पुढे दाखवत होता ना 2 ओव्हरमध्ये, तो आता थोडासा कमी झालाय. तो आता 61 वरती दाखवतोय. 3.3 षटकांचा खेळ संपला. 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग संघ लोणाड सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल आकेश. चांगला बॉल, वेगवान होता, टप्पा पडला, स्विंग करत विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट्समनचा स्विंग करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळाला अजय कदम. पहिला चेंडू त्याने फेस केलाय.
4 वरती तो गेलाय. मैदानाच्या बाहेर परतला अक्षय, तेव्हा त्याची मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. त्याच्यासमोर होता आकेश. वेगवान बॉल त्याला फेस करायचा होता, परंतु पहिला चेंडू तो डॉट खेळत असताना अजून एक वेगवान बॉल, त्याच्यावरती प्रत्युत्तर द्यायचं होतं. टप्पा पडलाय. फिल्डरच्या आवाक्या बाहेर जाण्या अगोदर त्याने बॉलला अडवलंय. पडद्याच्या थोडासा आतमध्ये बॉल पडला, अन्यथा तो या 2 धावा सेव्ह करत असताना दिसला नसता. ऑरेंज शूज आहेत त्याच्या पायामध्ये, ब्लॅक कॅप, आणि तुम्ही सध्या तरी टी शर्टचं कॉम्बिनेशन बघता, थोडासा रेड मार्किंग आहे, रेड लाइनिंग आहे, येल्लो टी शर्ट, त्याच्यावरती हात जर पाहिले तर थोडेसे ब्ल्यू आहेत, म्हणजे मोरपिशी आपण म्हणू शकतो असा ड्रेस कोड कॉम्बिनेशन टीम जांभूलपाड्याचा. तर दुसऱ्या बाजूला अगदी आकाशासारखा निळसर कलर, त्याच्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन टी शर्ट लोणारचा. वेगवान बॉल होता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा. मिड ऑफला बीट केलं. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, त्याचा बेनिफिट मिळेल. दूरवरती फिल्डर होते कव्हर्सला, त्याचाच बेनिफिट इथनं मिळत असताना बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जय बजरंग लोणार संघ बॅटिंग करत असताना 49 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. पहा ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती खोदून काढला. मिड ऑफ तैनात होता, त्याच्या पायाच्या अगदी थोडासा जवळून चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला गेला. तिथे रिझल्ट चौकाराचा मिळाला गेला आणि आता 49 धावसंख्येवरती टीमची टोटल जय बजरंग लोणारची. चला टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं तुम्हाला अलाउड नाहीये. टीम जांभूलपाडा टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. वेळेच्या संदर्भात आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळा वॉर्न करत आहोत की कोणत्या प्रकारची टीम कॉन्फरन्स मीटिंग. चला एक्सपांड व्हा फिल्डर प्लीज, कारण आज भरपूर मोठा आपला शेड्यूल आहे. त्या शेड्यूलनुसार आपण पोहोचलो तर कदाचित आपण आजच्या दिवसातली मेगा फायनल 3 या 4 वाजता खेळू शकतो. अन्यथा माहिती आहे आकाश पाटीलला सुद्धा की लोक कामावरती जातील आणि आपण घरी जाऊ. यानंतरची मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती करेन नक्षत्र 11 चौदरपाडा आणि न्यू इक्विरा सावात दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी कृपया करून रिपोर्टिंग करायचे. ज्या फिल्डरला तुम्ही इन ॲक्शनमध्ये मिड विकेटला पाहिलं तोच आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अगदी फॅन्सी कॅप त्याने त्याची उलटी परिधान केली आहे. पायामध्ये ऑरेंज शूज जे अगदी हायलाईट होतात डोळ्यासमोर. अगदी कुठेही तो जावा, क्रीडांगणाच्या कोणत्याही बाजूला जावा, त्याच्या शूजचा कलरच असा आहे की तो कुठेही दिसू शकतो. नाव त्याचं वैभव देत ओव्हरमध्ये तो आलाय. आता स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे सुभाष, ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत धावा पण 13 पाहिलात. टीमची धावसंख्या 49 देत ओव्हरमध्ये आलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीपमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर आहेत दिनकर धर्मा गोडे स्टँड, अर्थातच बालारामजी गोडे यांच्या वडिलांच्या नावाने तो स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर मी आभार व्यक्त करेन बालारामजी गोडे यांचं की ह्या ज्या रॅलिंग आहेत त्या रॅलिंग त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वखर्चाने त्यांनी या मैदानाला बसवल्यात. सो त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया कौतुक करूयात टीम लोणारचं, कारण 50 धावा आता त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत खेळपट्टीवरती खेळत असताना. वैभव तयार. वैभवचा बॉल ताकदीचा वापर, पण तो मिसटायमिंग झालाय. बॉल नोमॅस लँडमध्ये पडेल कारण खूप वेळ होता. बॉल हवेमध्ये असताना जास्त उंचीचा परंतु लांबी नव्हती. वैभवच्या हातामध्ये आता बॉल आलाय. थ्रो वाईड नव्हता परंतु तो थोडासा पुढे गेला. त्या अनुमानाने त्याला बॉल फील्ड करण्यासाठी थोडंसं संघर्ष करावा लागला, पण तो चांगली फिल्डिंग झाली. विकेट किपर तेच सांगतात की डीपमध्ये फिल्डर बॉल हवेमध्ये असताना बॉलकडे गेला, उचललं, 2 धावसंख्येचा अवधी पूर्ण झाला तरी हरकत नाहीये, परंतु आपल्या टीमसाठी सुंदर फिल्डिंग गेली ते महत्त्वाचं. या बॉलवरती मिळतात धावा 2. वैभवचं षटक चालू आहे देत ओव्हरचं. आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेकले गेल्यात. लेन बॉल होता, सुंदर फटका अप्पर कटचा. फिल्डर जवळपास नाहीये, स्वीपर कव्हरला टप्पा पडलाय आणि बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला हा पहिला वार अजयचा चौकार. शिवाजीराव भोसले बोलतोय. या चित्रपटातलं हे संगीत, त्या चित्रपटामध्ये खरं तर 2 शब्द आहेत की मराठी भाषा कानांवरती जात नसेल तर त्याच्या कानाखाली काढा, म्हणजेच त्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटेल. सुंदर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. डीजे विजय कडाय विकेट मिळू शकते परंतु नाही मिळणार. टप्पा पडला, बॉल मागे चाललाय. ही मिस्टेक झाली. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी मागे लॉंग स्टॉपला लागोपाठचा दुसरा चौकारा तुम्हाला पाहायला मिळेल. कडा होती परंतु बेनिफिट मिळेल या ठिकाणी फलंदाज अजयला. लागोपाठचा येईल त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार.
त्यामधला एक खरं तर सच्चा इमानदार मावळा म्हणजे हिरोजी इंदोलकर. रायगडाची निर्मिती त्याने केली, त्याने रायगड बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्हाला रायगड बांधलंय तर काय पाहिजे. खरं तर निस्सीमच्या आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा मावला त्यांनी सांगितलं की राज, मला पैसा नाणं जामीन जागा काही नको, फक्त मला तुमचं ज्या ठिकाणी सिंहासनावरून तुम्ही उतराल तिथे तुमचं पहिलं पाय पडेल, त्या पहिल्या पायरीवरती तुमचं नाव पाहिजे आणि त्या पायरीवरती लिहिलं हिरोजी इंदोलकर. परंतु या बॉलवरती नाव होतं अजयचं आणि त्या बॉलवरती त्याने ठोकला षटकार. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. समोर टप्पा, ताकदीचा प्रॉपर वापर. आतापर्यंत तुम्हाला शांत स्वभावाने खेळताना, सेन्सिबल क्रिकेट खेळताना अजय पाहायला मिळाला, परंतु तो अजय आता अटॅक करतोय वैभववरती. हा टप्पा पडला, बॅट फिरली, वेगाने त्याची ताकद आहे, ती ताकद संपूर्णपणे या बॉलवरती जोखली गेली. बॉटम हँडचा सुंदर वापर, ताकदीचा वापर, बॉलला पाठवला गेलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि येतोय हा षटकार. ॲक्शन रिप्ले वारंवार दाखवला जातोय. सुजल म्हटले गेले तर वारंवार ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायलाच मिळेल. ज्या तुटी उणीव असतात ते रिप्लेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. 66 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि या ओव्हरमधला अजूनही एक चेंडू शिल्लक. दुसऱ्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर जास्त धावफलक नव्हतं, 40 पेक्षा कमी धावा होत्या, पण तो पहिल्या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट आणि या बॉल नंतर समजेल की तिसऱ्या मॅचमध्ये टार्गेट किती धावसंख्येचं राहील टीम चौधरपाडासमोर, माफ करा जांभूलपाडासमोर. ओ द विकेट. शेवटचा बॉल, तिथेही ताकद, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये, एलिव्हेट करता आला नाही. काऊ कॉर्नर, फेस क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु काऊ कॉर्नरला सुंदर कॅच. डाव संपला पहिल्या डावामध्ये 66 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आणि 67 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम लोणार क्रिकेट टीमच्या माध्यमातून टीम जांभूलपाडा संघासमोर. नेक्स्ट मॅचसाठी टीम चौधरपाडा, नक्षत्र 11 चौधरपाड्याचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यांच्या अपोजिट न्यू इकरा सावाद. दोन संघ एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. आमने लोनाड परिसरातल्या या दिग्गज टीमपैकी दोन टीममध्ये आता आपण लढत पाहणार आहोत. आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, अर्थातच न्यू इकरा सावाद आणि नक्षत्र 11 चौधरपाडा. टॉससाठी आपण व्यासपीठावरून विनंती करूयात अनंताजी केनी साहेब आणि अजितजी पाटील साहेब, आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करूयात की आमने लोनाड असोसिएशन तुम्ही सांभाळतात. आता नियमावलीमध्ये भरपूर सारे चेंजेस झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर लखम पाटील या ठिकाणी होते, एका संघाने डिसिप्लिन तोडली, तिला फायनलाइज. आणि खरं तर मी तुम्हा दोन्ही मान्यवरांचं कौतुक करेन की ही असोसिएशन सध्या स्ट्रॉंग होण्याच्या मागचं कारण तुम्ही आहात, कारण तुम्ही चांगल्या रीतीने या असोसिएशनला सांभाळतात. नक्षत्र चौधरपाडा आणि टीम सावाद दोन्ही नाण्याच्या बाजू पाहून घ्या. जय ज्योतिंगदेव देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्य चषक 2025 अशी या नाण्याच्या दोन बाजू. चौधरपाड्याचे कॅप्टन कॉल करतील. लक्ष्य चषक 2025 असं होतं, परंतु कॉल टॉस लागलाय टीम सावादच्या बाजूने. मान्यवरांना विनंती करतो की दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण जरूर स्थानापन्न व्हा. थोडंसं ओपिनियन आपण घेणार आहोत, कारण पहिल्या दिवसापासून आकाश पाटील यांनी आम्हाला सांगितलंय की या विभागातल्या प्रत्येक कॅप्टनचं ओपिनियन घेणं हे गरजेचंच आहे. खरं तर आता सावा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, जाऊया त्यांच्याकडे आधी आणि विचारूया काहीशे प्रश्न. टॉस जिंकला, प्रथमतः डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. दोन मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं, मागच्या मॅचमध्ये आरडी स्पोर्ट्स किरवली जेव्हा बॅटिंग करत होती तेव्हा कमी धावा बनवल्या. या मॅचमध्ये तब्बल 67 धावसंख्येचं लक्ष आहे. मग बॅटिंग सुरुवातीला चांगली होते, मग बॉलिंग घेण्याच्या मागचं काय कारण? रिझन आहे की आमची बॉलिंग थोडी वीक आहे. त्याच कारणासह नक्कीच तुम्ही जो डिसिजन घेतला. आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करायचं आहे. सध्या तरी तुम्ही बॉलिंगचा जो डिसिजन घेतला गेला आहे त्या हिशोबाने आपण 5 षटक असतात, 4 बॉलर तुम्ही यूज करतात. कोणत्या बॉलरला प्रमोट पुढे कराल, कोणत्या बॉलरकडे तुम्ही 2 षटकं देणार की प्लॅनिंगनुसार काहीच चेंजेस असतील? चेक 1 मिनिट थांबवतो टॉस बॉक्स. फलंदाज लवकरात लवकर उतरा आपण प्लीज. अंतिम दिवस आहे, वेळ जास्त चाललाय. यस इट्स सो ट्रू. टॉस बॉक्स प्लॅनिंगनुसार असेल सगळं. काय वाटतं ही स्पर्धा कशा प्रकारे तो स्पर्धेला बघतोय, कशा प्रकारे या स्पर्धेचं स्वरूप आहे आणि जेव्हा या ठिकाणी तू स्पर्धा खेळण्यासाठी आला, काय वाटतं कशा प्रकारे ही स्पर्धा तू अनुभवतोस? स्पर्धा तर खूप चांगली केली आहे
आयोजन नियोजन अजून जसे म्हणजे जे खेळतील त्यांच्यावर आहे. टॉस गमावला गेलाय, करायची बॅटिंग. काय वाटतं किती माइंडमध्ये आकडा सेट केलाय, किती धावसंख्येपर्यंत पोहोचणार? 5 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी आम्ही 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. इथे बॅटिंग चांगलीच होती, कारण 2 अर्धशतकी खेळी या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितल्यात. मनोज घाटालच्या नावावरती एक अर्धशतकीय खेळी राहिली आहे. त्याच्यानंतर बबलू पाटीलच्याही बॅटमधून तुम्हाला एक अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली आहे. ही स्पर्धा तू खेळण्यासाठी आलाय. काय वाटतं की ॲज अ कॅप्टन तुझ्या डोळ्यासमोर ही स्पर्धा आहे, कशा प्रकारे या स्पर्धेचं स्वरूप आहे आणि काय वेगळं झालं पाहिजे अजून पुढच्या वर्षामध्ये? वेगळं तर खूप काही केलं यांनी, कारण का असोसिएशनमध्ये आता पहिल्यांदाच असं झालं की 5 ओव्हरचे सामने खेळतात. असं असोसिएशनमध्ये कधी झालंच नव्हतं. या असोसिएशनमध्ये आपल्या चांगली गोष्ट आहे की आणि 5 ओव्हरचे सामने खेळवतात आणि टुर्नामेंटसुद्धा खूप छान ठेवली आहे. डे नाईट स्वरूपात ठेवली आहे. अजून चांगले करण्याचा प्रयत्न करतील ते, त्यांना त्यासाठी त्यांचे आभार. येस, थँक्यू सो मच. सामन्यालाही सुरुवात होईल. टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की न्यू एकविरा सावा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला गेलाय. या विभागामध्ये नक्षत्र 11 चौदरपाडा टॉप टीम पाहिले गेले तर 10 पैकी आहे, म्हणून नक्षत्र 11 चौदरपाडा फाईट बॅक चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. सो त्यांना प्रथमतः बॅटिंग करायची आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आपण ऐकूयात आजच्या दिवसामध्ये सुंदर आवाज सेलिब्रिटी कॉमेंटेटर करणजी काळन सरांचा हा सुंदर आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 772 आणि चषक 2025च्या अंतिम दिवसामध्ये आदरणीय गणेश पाटील साहेब देवरुंग यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेले, त्यांचंही सहर्ष स्वागत करून वळूयात या मॅचच्या दिशेने. एका बाजूला संघ आपण पाहतोय जय बजरंग लोणाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असणारा श्री गणेश जांभूलपाडा. लक्ष्य या मॅचमध्ये 67 धावांचे. आघाडीला वैभव आणि निकेश ही जोडी आपण पाहतोय. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजय कदम. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आणि त्याच बरोबरीनं मिड विकेटला तटिया सर्कलच्या बाहेर. मिड ऑफ शॉट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज. रनवे मध्ये थोडासा अडथळा. बरोबर तुम्हाला 20 मिनिटं देण्यात आलेले आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. टाइम ऑन झालेला आहे. जय बजरंग लोणाडने 66 धावा उभारल्या. चांगली बॅटिंग आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाली. टॉप ऑर्डरचे 4ही फलंदाज. 14 धावा सुभाषच्या बॅटमधून आपण बघितल्या. आदित्यच्या 11. बॅकफुटला कट करायचा होता. पहिलाच बॉल वेगवान आलाय. तुम्हाला जर कटचे फटके खेळायचे तर चेंडूमध्ये बाउन्स हवा, तो बाउन्स नव्हता आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. वैभवच्या अगेन्स्ट पहिला डॉट बॉल येतोय. वैभव आणि निकेश ही ओपनिंग पेयर श्री गणेश जांभूलपाडाची. पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. मिडॉनला बॉल येतोय. डीप मधून फिल्डर आलेले आहेत. सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावा लागेल. पहिली धाव धावसंख्येचं खातं उघडते. बॅटिंग करत असताना श्री गणेश जांभूलपाडा. फार सुंदर क्रीडांगण आहे. लक्ष वेधून घेईल तुमचं. रस्त्यावरून जाणारे बरेचसे प्रेक्षक फक्त एक क्रीडांगण पाहूनच थांबतात क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी. असं ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण आहे. एंट्रन्सला गाड्या ज्या थांबलेल्या आहेत त्यांना विनंती आहे थोडं आपण बाजूला थांबा. बॅकफुटला कट करायचं होता पण बॉल राईज झालेला. सुपर्ब. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड जे आमच्या मॅनेजमेंट टीमने बनवलेले आहेत. सुंदर आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन. सो जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगचं देखील मनापासून मी कौतुक करेन, कारण डे फॉर्मॅटमध्ये 4 दिवसामध्ये 32 संघ खेळत आहेत. नाईट फॉर्मॅटमध्ये 4 रात्रींमध्ये 32 संघ खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. टोटल 64. सकाळी असोसिएशनचे संघ खेळत आहेत आमने लोणाड आणि रात्री ओपन ग्रामीण. सो आजचा रात्रीचा पोल देखील इंटरेस्टिंग आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रामीणच्या महासत्ता समोरासमोर असतील. बोरशेती गेरसे, कामतगर मांडा. एज आहे शॉर्ट थर्डला फिल्डर मिसफील्ड.
मागे चाललेला बॉल हलकी गती कमी केले. फाईन लेगच्या फिल्डरने धाव ठोकली, रेस जिंकली, बॉलला थांबवलं, थ्रो आता केलेला. तोपर्यंत धाबा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2-2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 3 वरती. पोरशेती, गेरसे, कामतगर, मांडा, राये, भावाळे बी आणि त्यानंतर रांजनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट येणारा संघ. अर्थातच मॅनेजमेंट आम्हाला सांगेल रात्रीपर्यंत की कोणता संघ येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देवरुंग, बापगाव आणि देवरुंग पाडा 3 गावांचं मिळून या ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. ग्रामपंचायतीचं ग्रुप ग्रामपंचायत आहे, कारण आता डेव्हलपिंग फास्ट होते आपल्या ग्रामीण भागांमध्ये, आमच्या डोंबिवलीमध्ये देखील आणि इकडे देखील कल्याण पश्चिमेचा भाग आहे. पडगाच्या जवळपास मध्ये पडगा आणि भिवंडी आणि कल्याण या तिघांच्याही मध्ये तुम्हाला हा सर्व परिसर पाहायला मिळतो. फार वेगाने डेव्हलपिंग होत आहे, त्यामुळे क्रीडांगणं उरत नाही. जी गावाला अगोदर गुरचरण असायची आता गव्हर्नमेंट डेव्हलप करत आहे, त्यामुळे आता आपल्या गावांसाठी आपलं अस्तित्व म्हणून आपल्याला क्रीडांगणं ठेवूनही काळाची गरज बनलेली आहे. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. लक्ष या मॅच मध्ये 67चा आणि धावा फलकावरती फक्त 3 धावा. काय गोलंदाजी केली ती गोलंदाज अजय कदमने. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलं फलंदाजाने. विकेट जरूर त्याला मिळाली नाही, पण मोठा फटका देखील त्याने मारू दिला नाही. फक्त आल्या त्या 3 धावा आणि इक्वेशन बदलतं. 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूल पाडाला बनवायचा आहेत त्या 64 धावा. ग्रामीण ओपन मधून जय झोटिंग देवरुंग अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. असोसिएशनच्या मॅचेस मधून फायनल मध्ये प्रवेश केला जय झोटिंग देवरुंगने डे फॉर्मॅट मध्ये, आणि गावदेवी नांदकर सेमी मध्ये प्रवेश केला, जी आज आपल्याला सेकंड सेमी फायनल देखील पाहायला मिळेल. ओपन ग्रामीण मधून जय झोटिंग देवरुंग, सोनवाई वडूनवगर, पारदेव गोवे हे सेमी फायनलिस्ट आहेत. आज 8 संघांच्या पोल मधून आपण रात्री पाहूयात कोणता संघ सेमी फायनलिस्ट ठरणार आहे. लोवा फुल टॉस पायावरती लागलाय. स्ट्रॉंग अपील. स्ट्रायकिंग इनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता डायरेक्ट हिट केल्यानंतर गोलंदाज पुन्हा अपील करतायत, पण अंपायरचा स्पष्टपणे नकार. अपील करायलाच पाहिजे. क्रिकेटचा लॉ, रूल, नियम हेच सांगतात जर तुम्ही अपील केली नाही तर अंपायर तुम्हाला आउट देऊ शकत नाही. डायरेक्ट एज होती, अंपायर्सने सांगितलं देखील इथे. आता धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते ती 3 वरती थांबलेली आहे. जबरदस्त बॉलिंग. अगोदर आपण बघितला कदम, अजय आणि आता गोलंदाज आहेत राहुल थले. स्लॉट मध्ये आला होता, व्यवस्थित कनेक्शन नाही. मिड ऑफचा फिल्डर प्रयत्न करतोय लॉंग ऑफला. पहिल्या बाउन्स वरती आतमध्ये ढकलून दिलं. गुड फिल्डिंग. बॉडीचा बॅलन्स जात होता सीमारेषेच्या बाहेर. त्या क्षणाला चेंडूला आतमध्ये ढकलून देणं हे सोयीस्कर होतं, योग्य होतं, ते त्याने केलं. बॅकिंगला आलेला फिल्डर लॉंग ऑनचा थ्रो करेल. धावा मिळत असताना तोपर्यंत आपण पाहतोय त्या 3 धावा. आणि नुकतीच SS स्पोर्ट्स सावध सोपानजी तिसकर जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे, आणि ती बॅट देखील आता आमच्या मंचावरती नुकतीच आलेली आहे. SS स्पोर्ट्स सावध फार पॉप्युलर आहे या विभागामध्ये. या विभागामध्ये नव्हे तर कल्याण डोंबिवली असेल, ठाणे रायगडमध्ये फार जुने स्पोर्ट्स शॉप आहे. किसनजी सोपान दादा तिसकर यांचं, जिथे तुम्हाला तुमच्या आवडीचा पाहिजे तशा देखील बॅट तुम्हाला बनवून दिल्या जातील. आणि आता ती बॅट तुम्हाला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळाली SS स्पोर्ट्सची, ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे. या स्पर्धेच्या उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण ते देणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. जागा देत नाहीयेत. जी बॉलिंग मला आठवते मागच्या मॅच मध्ये केली होती पहिल्या इनिंग मध्ये. गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसेच्या गोलंदाजांनी 67 बनवायच्या सो आता विकेटची पर्वा न करता श्रीगणेश जांभूलपाड्याच्या फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. पुढच्या मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ त्यांच्यामध्ये टॉस झाले. आपण तयार राहा. शॉर्ट ऑफ लेन्थ जरी असला तरी या चेंडूमध्ये बाउन्स नव्हता,
आणि त्यामुळेच या फलंदाजाला व्यवस्थित ऑन साईडला पुल करता आलं नाही. मिळाले ती फक्त एक धाव, एका धावेच्या साह्याने धावसंख्या 7 वरती. दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्ले सुरू असताना धावा बनत नाहीयेत, एकही बाउंड्री आली नाही, खंत राहिली आहे. डॉमिनेट करणारी बॉलिंग झाली आहे, वर डोकं काढू दिलं नाही फलंदाजांना. पण जर विजयासाठी तुम्ही जर लढले नाही, संघर्ष केला नाही, तर मजा या मॅच मध्ये देखील नसेल प्रेक्षकांना बघत असताना. संघर्ष जितका असतो क्रिकेटच्या खेळामध्ये चेंडू आणि बॅटचा दोन्ही संघांचा, ती मॅच तितकीच हाय व्होल्टेज असते. डाऊन दी लेग बॉल, व्हॉट अ शॉट इज दॅट. स्क्वेअर लेगला पा सूर मारलाय, बॉलला स्टॉप केलं, 3 धावा सेव्ह केल्यात. गुड फिल्डिंग डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आदित्य जाधवने. गोलंदाजांना साथ पाहिजेच असते क्षेत्ररक्षकांची, आणि ती साथ सध्या देत असताना आपण पाहतोय जय बजरंग लोनाडचे क्षेत्ररक्षक. क्रिकेट इज अ टीम वर्क, टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. 8 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. आता नो लॉस 8 धावा धावफलकावरती आहेत. सो आता 18 बॉलचा खेळ शिल्लक, आणि या मॅच मध्ये 59 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूलपाडाला. आदरणीय सोमनाथजी पाटील साहेब, सावटचे आमचे ग्रामस्थ दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. मोठ्या संख्येने पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून हे सर्व प्रेक्षक येत आहेत जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या आमंत्रणाखातीर आणि आदरणीय श्यामशेठ दळवी यांच्या प्रेमाखातर सर्वजण या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह लक्षा, आणि आज त्याचा मित्र परिवार देखील येणार आहे या मैदानावरती. आदरणीय श्यामशेठ दळवी यांचा नंदी, आणि आज जे लक्षाचे मित्र येणार आहेत त्यामधून जो चांगली वेशभूषा करेल, जो चांगला सजणार आहे, त्याला आदरणीय श्यामशेठ दळवी आणि आमची मॅनेजमेंट जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीनं त्याला पारितोषिक देण्यात येईल. एक वेगळी संकल्पना आहे. शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहतो की जिथे अड्डा असतो तिथे मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात, पण आज क्रिकेटच्या या मंचावरती, क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज या बापगावच्या देवरुंग पाड्याच्या क्रीडा नगरीवरती मोठ्या संख्येने तुम्हाला नंदी पाहायला मिळतील. शंभू महादेवाचं वाहन आज आय थिंक पनवेलला मोहोच्या अड्ड्यात आज शर्यत येत, आणि आय थिंक लक्ष तिकडूनच डायरेक्ट येईल इकडे गुलाल घेऊनच येईल लक्ष. 8 धाव्यात 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील गोलंदाज अजय कदम कंटिन्यू करतोय. डॉट बॉल आलेला आहे. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन आहे त्याची. बॉलिंग ऍक्शन पहा, स्मूथ बॉलिंग ऍक्शन आहे, आणि अशा बॉलिंग ऍक्शनने बऱ्याच वेळेला गोलंदाजाला इंजुरी होत नाही, अथवा आपण ऑर्थोडॉक्स बॉलिंग ऍक्शन बऱ्याच वेळेला पाहत आलो, अनऑर्थोडॉक्स, त्यामुळे कुठेतरी त्या गोलंदाजांना इजा होतात. रिलीज फार चांगला आहे. बॉलला ते जेव्हा रिलीज करतात, रिलीज पॉइंट आल्यानंतर स्ट्रेच करत असताना शोल्डर त्यांचा वरती जातो, आणि तेव्हा त्या जोराने ते बॉल टाकत आहेत. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. स्मूथ बॉलिंग ऍक्शन, हॅम ऍक्शन आहे. बॉल पडलाय, फुल लेंथ होता, पण विकेट किपरने देखील चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. डिसिप्लिन बॉलिंग. 8 वरती धावसंख्या थांबली आहे सध्या. फक्त आपण पाहतोय की गोलंदाज जे काही करत आहेत त्यांच्या बाजूने सामना चाललेला आहे, आणि दुसऱ्या बाजूने दूर चालले त्या सामन्याच्या बॅटिंग करणारे श्री गणेश जांभूलपाडा. शॉर्ट ऑफ लेंथ. विकेट किपर जवळपास आता हात झटकतात. त्याचं कारण वेग प्रचंड होता, आणि त्यांच्या बोटांवरती हा बॉल व्यवस्थित हातामध्ये आला नाही. थोडीशी इजा त्यांना जाणवली, तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डॉट बॉल. 3 डॉट आलेले आहेत. फक्त आता शिल्लक आहे ते 15 बॉल या मॅच मधले, आणि 59 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूलपाडाला. अजय कदम. शॉर्ट ऑफ लेंथ आला, ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित इथेही कनेक्शन नाही. जे न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना नेहमीच मॅच क्लोज पाहिजे असते, संघर्ष हवा असतो. मात्र इथे जे प्रेक्षक असतील
जय बजरंग लोणारचे ते हॅप्पी असतील की आपले गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, पण दुसऱ्या बाजूने श्री गणेश जांभूलपाड्याचे प्रेक्षक थोडे नाराज असतील. काही प्रेक्षक असे देखील आहेत जे पुढच्या मॅचची अपेक्षा करतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कुठेही जाऊ नका, सोबत राहा आमच्या. आज बरंच काही तुम्हाला या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळेल. लक्ष 7721 चषक 2025 मध्ये मिडॉनला बॉल चाललेला 3 फिल्डर, सेकंडचा कॉल सहजरित्या मिळतात 2 धावा. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 11 या आकड्यावरती. 11 रन्स 13 बॉल मध्ये 56 धावांची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये कोंडी फोडू शकले नाही, विकेट पडली नाही. गणेश भाऊ आपण पाहतोय की विकेट पडले नाही काही, पण श्री गणेश जांभूलपाड्याने धावा देखील बनवल्या नाही. 13 बॉल 56. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, पण इथे कनेक्शन पहा. जिथे मारायचं होतं फाईन लेग लॉंग लेग मध्ये बॉल आलाय शॉर्ट मिड विकेटला. सेकंडचा प्रयत्न, 2 धावा मिळतात. ओव्हर थ्रो, बॅकिंगला फिल्डर. अशा पद्धतीने 3 ओव्हर संपल्या. धावा 13 बॉलचे लगेच 12 पाहिजेत त्या 54 धावा बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूलपाड्याला. ऐकूयात एक आपण कर्णमधूर संगीत आणि या संगीतासोबत पुन्हा एकदा येऊ. लक्ष 7721 चषक 2025 मध्ये. तिच्या खुशीत स्वराज्याचं स्वप्न उमगलं. त्या राजमाता जिजाऊ त्यांना देखील या स्पर्धेच्या चरणी मानाचा मुजरा करू. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती गेल्या 4 दिवसांमध्ये आपण या स्पर्धेचा खेळ पाहतोय. बबल्या, कदाचित त्याचं ऑन पेपर नाव वेगळं असेल, पण 12th मध्ये आम्हाला सांगतात की बबल्या. 11-54. बबल्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला मिस टाइम आहे. जबरदस्त बॅटिंग केली फर्स्ट इनिंग मध्ये. टॉस जरी गमावला असला जय बजरंग लोणाडने, तरी धावसंख्या चांगली उभारली आणि आता येते ती पहिली विकेट. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय श्री गणेश जांभूलपाड्याला. त्रेपन्न धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणारा श्री गणेश जांभूलपाड्याला. 10 बॉल आणि 9 षटकार. 21 रन उरलं. त्याचं कारण जे सुरुवातीला रिक्वायर्ड रन रेट होतं 12.60 ते मेंटेन त्यांना करता आलं नाही. न्यू बॅट इन होतोय इन ॲट नंबर 3 आकेश. चला वेळ जास्त घेऊ नका आता आपण प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील विनंती. पुल करण्याचा प्रयत्न. आउट कटर. सुपर यंगस्टर आहे बबल्या, मात्र सिनियरच्या तालमीत चांगला घडलाय. हे फ्युचर आहे. गोलंदाजी करत असताना बबल्याला आपण पाहतोय जय बजरंग लोणाड त्या पद्धतीनं त्यांच्या टॉप ऑर्डरच्या 4ही फलंदाजांनी बॅटिंग केली. नऊ बॉल 53. पुढे आलाय बॉल आज बॅक ड्राइव्ह. लॉंग ऑफ द फिल्डर येत आहेत लॉंग ऑफचे फार वेगाने. गुड फिल्डिंग. थ्रो करतात एकच धाव. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही. 8 बॉल 52 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश जांभूलपाड्याला. आता पाहूयात किती अंतर ते कमी करतात आणि किती धावांनी विजय मिळवतोय जय बजरंग लोणाड. लेट खेळला होता. थोडासा बॉल बाहेर देखील निघतोय. ऑलरेडी तो ऑफ स्टंपच्या फार बाहेर टाकला होता. सो अंपायरचा इशारा वाईड.
नेक्स्ट मॅच मध्ये नक्षत्र चौधरपाडा आणि न्यू एकविरा सावध या दोन संघांना आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि टॉस सावधने जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. मिस टाइम आहे, सिली पॉइंट. 4 खेळाडू पण चौघांच्या मध्ये पडला. एक बॉल अजूनही बाकी या षटकातील. अरियप 7 बॉल आणि 50. बबल्याने देखील चांगली बॉलिंग केली. सुरुवातीला अजय कदम फ्रंट लाईन बॉलर 2 षटकांच्या स्पेल मध्ये अवघ्या त्याने धावा खर्च केल्या त्या 8च धावा आणि राहुलने देखील फक्त 5च धावा खर्च केला. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये धावा झाल्या नाही. स्विच हिटचा प्रयत्न बाहेर टाकत होता बबल्या, त्याला आता बाहेर पाठवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 21 बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 46. आजही लक्ष ठासूनच गुलाल घेऊनच येईल या मैदानावरती. 6 बॉल 46. फुल खेळाय लॉंग ऑन द फिल्डर. मिस टाइम. डीप मध्ये व्यवस्थित त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. हजार 25 मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत. 5 बॉलचा खेळ फक्त शिल्लक या मॅच मधला. पुढच्या दोन्ही संघाने तयार. नक्षत्र चौधरपाडा आणि न्यू एकविरा सावध. त्या 5 बॉल नंतर पुढच्या मॅचला लगेचच आपण सुरुवात करू. इथे फलंदाज क्लीन बोल्ड झालेले आहेत. झोटिंग देव आणि याच देवाच्या नेहमीच नतमस्तक होऊन ते प्रत्येकी स्पर्धेमध्ये खेळत असतात. जय झोटिंग देवरुंग फक्त या विभागापुरता मर्यादित नाही. हा संघ भिवंडीचं क्रिकेट फार जवळून ते जाणत आहेत. पण कल्याण डोंबिवली असेल, पुढे जाऊन पनवेल, मुरबाड, शहापूर या विभागामध्ये वारंवार आपल्याला संघ पाहायला मिळतो. असं नाही की एका कोणाच्या नावावरती हा संघ ओळखला जातो. हे सर्व असे काही खेळाडू आहेत जे सर्व मॅच विनर आहेत आणि मोठमोठ्या संघांना आजवर ज्यांनी गारद केलेलं आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये बरेचसे उलटफेर देवरुंग संघाने केलेले आहेत. 3 बॉल आणि 45. ऑन साइडला पिकअप शॉट आहे. मिड विकेटला फिल्डर पोहोचला, थोडासा लांब राहिला. कॅच पासून बॉडीच्या साहाय्याने स्टॉप केला बॉलला. 2 धावा मिळतात आणि आता बॉल उरलेत या मॅच मधले ते फक्त 2 बॉल. 2 बॉल 43 नंतर या मॅच मधलं टॉप एज बिहाइंड द विकेट. विकेट कीपरने टिपलाय झेल. फलंदाज आणखी एक बाद. नवीन फलंदाज लवकरात लवकर या. शेवटचा बॉल बाकी आहे.
आलेले त्यांच्यासाठी पारितोषिक आलं एका षटकारासाठी निलेश दादा थले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. फलंदाज आलेले आहेत हर्षद. बॉलर आमच्या आयोजकांचा वेळ वाचवत होते पण हरकत नाही कारण फील्ड सेट नव्हती. सो दॅट्स वाय विकेट किपरने त्याला कॉल दिला थांबायचं तुला. शेवटचा एक बॉल ऑफिशियल या बॉल नंतर आपण डिक्लेअर करू या मॅचचा विनर. ऑन साइडला पिकअप शॉट आहे पण षटकार जाणार नाही. 500 हुकले. डाव संपला आणि 38 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला जय बजरंग लोणाडने. हार्दिक हार्दिक अभिनंदन लोणाड संघ. हार्ड लक टीम श्री गणेश जांभूलपडा पण पार्टिसिपेट केलं या स्पर्धेमध्ये त्याबद्दल जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. अजय कदम